मित्रांनो, ईवा या टॉप क्लास कंपनीतर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची अशी आहे की फक्त 2 महिन्याची इंटर्नशिप आहे। 1 लाख रुपये आपल्याला स्टायपेंड मिळतोय आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही परीक्षा नाही आहे। इथे फक्त आपल्याला 7 पानी प्रेझेंटेशन जे की बिझनेस रिलेटेड असणार आहे ते इथे अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना आणि त्याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे। आता हे प्रेझेंटेशन कसं बनवायचं गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार पण आहे। त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे, बिंदास तुम्ही सिलेक्ट होऊ शकताय आणि त्यातल्या त्यात तुम्ही कुठलंही शिक्षण घेताय म्हणजे सायन्स करताय, कॉमर्स करताय, आर्ट्स करताय, इंजिनिअरिंग करताय, कुठल्याही शाखेतून तुम्ही शिक्षण घेताय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे चांगली गोष्ट आहे। 1 लाख रुपये 2 महिन्यात कमवायला मिळत आहे, तुम्हाला सर्टिफिकेट मिळत आहे। अनेक जण म्हणतात यार आमचं सिलेक्शनच होत नाही, आम्हाला तर 90% पडले होते 12वी मध्ये, ग्रॅज्युएशन मध्ये। पण मित्रांनो, आजकालचे जे HR आहे ते जुन्या पद्धतीने हायरिंग करत नाही। जर का तुमचा रेझ्युमे त्यांच्या समोर आला तर ते विचारतात या भाऊनी कुठली इंटर्नशिप केली आहे का, कुठलं सर्टिफिकेट आहे का, कुठलं स्किल्स आहे का, आणि EY सारख्या कंपनीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे आहे, तर असं तुमचं सिलेक्शन होऊ शकतंय। त्यामुळे मी तुम्हाला बोलतो की शाळेमधलं शिक्षण आणि त्याच्या मार्कापेक्षा बाहेर पडल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या इंटर्नशिप केलेल्या आहे, कुठले कुठले स्किल डेव्हलप केले, कुठले कुठले सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे आणि हेच तुमचं करिअर घडवतात। त्यामुळे तुम्हाला पण तुमचं एक करिअरला बूस्ट द्यायची आहे, चांगलं करिअर करायचं आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। सगळी माहिती सांगतोय आणि ही माहिती तुम्हाला मराठीतनं उपलब्ध करून देतोय। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता EY शेप द फ्युचर विथ कॉन्फिडन्स टॉप लेवलची कंपनी आहे। यांच्या करिअर पेजवर आपण आलो तर भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जातील, पण तिथे एक्सपिरियन्स मागताय आणि त्यासाठी तो व्हिडिओ मी सांगत नाहीये। पण तुम्ही फ्रेशर्स आहात तरी तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही इथे बघू शकता ओपन टू ऑल स्टुडंट परस्युइंग ग्रॅज्युएशन अक्रॉस ऑल इंडिया। इंडियातनं तुम्ही कुठूनही आहात, कुठल्याही कॉलेजमधून शिक्षण घेताय, तुमच्यासाठी 1 लाख रुपयाचं स्टायपेंड ज्याला हे स्कॉलरशिप म्हणताय ते मिळणार आहे, ज्यामध्ये 2 महिन्याची इंटर्नशिप आहे। EY सोबत तुम्ही काम करू शकताय आणि अपॉर्च्युनिटी टू अर्न इंडस्ट्री रिकॉग्नाइज डिजिटल म्हणजे तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे, व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि तोच तुमच्या करिअरला कलाटणी देणार आहे। सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि त्याचबद्दल तुम्हाला सांगतो आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता बिल्ड अ बेटर वर्किंग वर्ल्ड। थोडक्यात ही कंपनी काय करते तर तुम्ही ते बघू शकता यांचे क्लायंट्स किती आहे, किती कंट्रीजमध्ये, 150+ कंट्रीजमध्ये काम चालतं आणि आत्ता तुम्ही ते बघू शकताय 4 लाख+ पीपल्स आहे। त्यामुळे म्हणालो टॉप क्लास कंपनी आहे। थोडक्यात या कंपनीबद्दल माहिती दिली आहे कारण की जर का तुम्ही या कंपनीत इंटर्नशिप करणार तर तुम्हाला माहिती पाहिजे। तर बघा ॲश्युरन्स, कन्सल्टिंग, टॅक्स, स्ट्रॅटर्जी या रिलेटेड ही कंपनी काम करत असते आणि भरपूर सारे यांचे क्लायंट आहे, भारतातच नाही भारताबाहेर सुद्धा। जर या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळाला तर जसं की Amazon आपण म्हणतो, गुगल म्हणतो, त्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कामाचं इथे मिळणार आहे। ओके, त्यानंतर कोण कोण काम करू शकताय तो ओपन टू ऑल। तुम्ही एनी ग्रॅज्युएशन करताय, कॉलेज स्टुडंट पाहिजे, कॉलेज पूर्ण झालं असेल तर नाही अप्लाय करू शकत, पण तुम्ही FY ला आहात, SY ला आहात, TY ला आहात तर तुमच्यासाठी ही संधी असणार आहे। ओके, अ ब्रँड कॉल्ड यू। थोडक्यात तुम्ही ते खाली बघितलं तर तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस दिसून जाणार आहे। सिलेक्शन प्रोसेस काय तर इथे बघा केस सबमिशन आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एक बिझनेस प्रेझेंटेशन बनवायचं आहे 7 पानी, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। ते कसं बनवायचं ते पण सांगतोय। त्यानंतर इथे बघा यांनी गुगल फॉर्म दिलाय, हा गुगल फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे। इथे बघा हा गुगल फॉर्म आहे, याच्यामध्ये पुन्हा माहिती आलेली आहे। बघा नॉन प्रॉफिट और प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी आपल्याला एक बिझनेस प्रेझेंटेशन बनवायचं आहे। ते कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, तुमचं इनोव्हेशन, क्लॅरिटी हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे आणि
ते मी तुम्हाला सांगतोय. तर इथे बघा दिलंय फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक आहे आणि ते सबमिट करण्यासाठी प्रेझेंटेशन सबमिट करण्यासाठी इथे दिलंय. बघा इथून आपण सबमिट करू शकतो, इथून फॉर्म भरू शकतोय. तेच मी तुम्हाला सांगतोय. त्याआधी किती जणांचं सिलेक्शन होणार ते तुम्ही बघू शकताय. हे 7 पानाचं जे स्लाइडचं आहे ते आपण इथे बिझनेस प्रेझेंटेशन अपलोड करणार आहोत. त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. टॉप 50 जे आहे त्यांचं सिलेक्शन होईल आणि ते जे पण शॉर्टलिस्टेड होतील ते इथे इंटर्नशिप करू शकताय. सगळी माहिती इथे दिलेली आहे. स्टेप काय आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे, म्हणजे गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे, कुठलीही फी नाही आहे. त्याच्यानंतर रजिस्टर फॉर द प्रोग्राम जे की आपण करतोय. त्यानंतर डाउनलोड इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपेरिंग बिझनेस केस. तर यांनी दिलंय की बिझनेस केस कशी असली पाहिजे तर ते पण मी तुम्हाला सांगतोय आणि ते अपलोड करायचं आणि त्याच्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. डेट्स तुम्ही बघू शकताय 4 मार्च पासून हे सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 15 एप्रिल ही शेवटची तारीख आहे, म्हणजे तुमच्याकडे फक्त आता मोजून 4 दिवस बाकी आहे. 4 दिवसामध्ये तुम्ही एका दिवसात प्रेझेंटेशन बनवू शकताय ChatGPT वरून. त्यामुळे तुम्ही इझिली इथे अपलोड करायचं आहे. 15 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख आहे. मे मध्ये लिस्ट लागेल सिलेक्शन ज्यांचं झालं आहे आणि जून पासून तुमची ही इंटर्नशिप चालू होईल, म्हणजे जून भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. ओके, बाकी सगळी माहिती याच्यात दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्यावर तुम्हाला ही सगळी माहिती, अप्लाय लिंक आणि हे प्रेझेंटेशनचे सॅम्पल मिळून जातील. आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर इथे बघा ते पण दिलेलं आहे. आता नेमका प्रोग्राम काय तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकताय. कशा प्रकारचं तुम्हाला ती बिझनेस स्लाइड बनवायची आहे ती पण इथे दिलेली आहे. तुम्हाला काही अडचण आलं, काही क्वेरी आली तर इथे बघा यांचा हा ईमेल ॲड्रेस आहे, यावर तुम्ही मेल करू शकताय किंवा यांचं इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे त्यावर सुद्धा तुम्ही करू शकताय. मागच्या वर्षी इथे बघा जे सीझन 10 होतं त्यामध्ये काही विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, त्यांचे पण इथे नावं दिलेले आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी. तुम्ही जर आता या विद्यार्थ्यांच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन बघा, टॉप लेवलच्या कंपन्यांमध्ये हे काम करताय. आता तुम्ही जर गुगलवर आले आणि गुगलवर जस्ट तुम्ही सर्च केलं बिझनेस प्रेझेंटेशन टेम्पलेट तर बघा ह्या 2-3 वेबसाईट वाटलं तर याची लिंक पण मी टाकून देईल. तर बघा आता इथे बघा दिलेलं आहे जसं की इथे बघा इन्व्हेस्टमेंट बिझनेस प्लॅन. तर अशा प्रकारची PPT बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं पेज, दुसरं पेज कसं आहे, त्याच्यानंतर तिसरं पेज कसं आहे, चौथं पेज, 5वं पेज, 6वं पेज, 7वं पेज. अशा प्रकारचं तुम्हाला इथे एक प्रेझेंटेशन अगदी सोपं बनवून घ्यायचं आहे. हेच नाही तुम्ही अजून बघू शकता इथे बघा मिनिमलिस्टिक बिझनेस स्लाइड्स. तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे जे पण बिझनेस आहे त्या रिलेटेड थोडीफार माहिती वगैरे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. गुगलवर अवेलेबल सुद्धा आहे. टॉप जे 7 प्रेझेंटेशन आहे ते अवेलेबल आहे. जसं की बघा बिझनेस प्रेझेंटेशन्स केस. तर इथे बघा पहिलं काय आलं पाहिजे, दुसरं काय आलं पाहिजे, तिसऱ्या पेजवर काय आलं पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. इथे बघा तुम्हाला सॅम्पल पण दिलेले आहे, हे पण तुम्ही घेऊ शकताय. जसं की ते बघू शकताय टॉप 7 बिझनेस केस प्रेझेंटेशन टेम्पलेट. मग खाली स्क्रोल करा, इथे बघा तुम्हाला हे प्रेझेंटेशन दिसून जातील आणि मग ते पाहून तुम्ही इझिली तुमचे इथे प्रेझेंटेशन बनवू शकता. 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन येत असेल तर तुम्हाला बनवणं सोपं आहे किंवा तुम्ही ChatGPTला प्रॉम्प्ट दिला तरी तो तुम्हाला सगळी माहिती देईल, जस्ट तुम्हाला एडिट करून टाकायची आहे. तर सोपं आणि जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. नक्की अप्लाय करा. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. फॉर्म कसा भरायचा आहे तर बघा हा फॉर्म आपल्या समोर आलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला आपलं नाव, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, जन्मतारीख, त्याच्यानंतर जेंडर कुठलं आहे, मेल आहात फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे, सिटी कुठून आहात ते टाकून घ्यायचं आहे, कॉलेजचं नाव काय ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, युनिव्हर्सिटी कुठली आहे ती टाकून घ्यायची आहे, कुठला कोर्स म्हणजे तुम्ही BCom करताय, BSc करताय, BA करताय जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इयर, फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर ज्याला पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज मागच्या वर्षी किती टक्के पडले होते ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा प्रोग्राम तुम्हाला कुठून कळला ही माहिती तर थोडक्यात तुम्हाला सोशल मीडियावरून कळला आहे, कॅम्पसवरून कळला असेल ते तिथून टाका, सोशल मीडियावरून कळला आहे किंवा यूट्यूबवरून कळला आहे तर ते तुम्ही इथे टाकू शकताय. त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केला एवढा सोपा फॉर्म होता. त्यानंतर आपल्याला जे बिझनेस प्रेझेंटेशन अपलोड करायचं आहे तर रजिस्टर केलं आहे का तर यस आपण रजिस्टर केलं आहे. मग इथे कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे तर इथे बघा दिलं आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नॉट मोर दॅन 7 स्लाइड. 7च स्लाइडचं बनवायचं आहे. त्याची साईज 5 MB असली पाहिजे आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही या मेलवर त्यांना विचारू शकता. मग पुन्हा नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस, कॉलेजचं नाव, कोर्सचं नाव, इयर आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे 7 पानी प्रेझेंटेशन आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे ज्यांचे चांगले प्रेझेंटेशन असेल त्यांचं सिलेक्शन होईल आणि ते इथे ही इंटर्नशिप करू शकता आणि 2 महिन्यामध्ये 1 लाख कमवू शकताय, सर्टिफिकेट मिळू शकताय. घर बसल्या मोबाईलवर तुम्हाला ही माहिती मिळते आहे. मग टेन्शन कसलं घेताय नक्की लाईक करा. याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहे आणि या प्रेझेंटेशन पाहिजे असेल तर गुगलवर सर्च करा किंवा
तुम्ही यूट्यूबवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला माहिती मिळून जाईल. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.